ठेव. ए जरा दरवाजा खोल रे, बघ कोण आहे. ठीक आहे बघतो. नाही त्या टायमाला. हा या या या. हा बसा बसा या. हा आलो तसं. चला मग बायोडेटा द्या तुमचा. बायोडेटा ते काय असतं? शिक्षण नाही झालं वाटतं तुमचं. अरे वा, अतिउत्तम. अहो अशीच उमेदवार पाहिजेत आम्हाला. हा आता काय बाबू घे साहेबांचं लिहायला. द्या भरतो तुमचा अर्ज. माहिती द्या तुमची सर्व. शेवटला काय आम्ही अंगठा घेऊ तुमचा. म्हणणं चालू आहे. अच्छा ठीक. साहेब बोला, नाव काय तुमचं? बंड्या. कुठल्या पण पोलीस स्टेशनला जाऊन विचारा. अहो पण बंड्या शेठ नाव आहे ना तुम्हाला. नाव कशाला हवं आहे ते गुपित ठेवा. हां पात्रता काय तुमची? पात्रता अहो पात्रता म्हणजे काय तुमची क्वालिटी. आम्ही तुम्हाला आमच्या पक्षात का घ्यायचं ते सांगा. बोला. आलीडी. हां कालच हाफ मर्डरमधून बाहेर आले. 2 वर्षापूर्वी एक फुल मर्डर केला होता. साहेबांनीच जामीन केलेला. आणि काय बलात्कार आधीमध्ये होतच असतात. लहान असताना चोरीमारी करायचं. हे चेरीमिरी आता नाही करत. आता कसं डायरेक्ट टॉपला जायचं. मग आता पुढे भविष्यात कुठपर्यंत जायचा विचार आहे? भविष्यात आता तुमची कृपा झाली तर मंत्रिमंडळावर झालं, मंत्री झालो की झालं, आपलं आयुष्याचं फलित झालं म्हणून समजायचं. एवढी घासलेली कशाला. आता झालं म्हणून समजा. हे बघ भाई जा आणि आपल्या मंत्र्यांचा एक गणवेश घेऊन ये. हा काय, आणि साहेबांना सांग यांच्यावरचे सगळे गुन्हे माफ करायचे. एकदम स्वच्छ चरित्र. हा ओके साहेब, ओके. जा बघ. मी येतो. चला. आणि हो ऐक ऐक ऐक, सोशल मीडियावर कॅम्पेन चालवायचं. धर्मरक्षक बंड्या शेठ. ओके एकदम गाजले पाहिजे. जा काय. हा चल डन. ये लवकर. धन्यवाद साहेब, धन्यवाद. चला चला मस्त ॲडजस्ट करा. आता तुम्ही भावी मंत्री होणार आहेत. हा आता काम करायचं जोरात एकदम. चला चला एक फोटो काढून घेऊया आपण. भावना येऊ दे की नाही, कार्यकर्ते आपले त्याच्याशिवाय कसं होईल. चला. मतदान आपलं कर्तव्य अधिकार दोन्ही आहे. मतदान करताना थोडा विवेक जागा ठेवावा. निव्वळ काही छोट्या मोठ्या प्रलोभनांना बळी पडून आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा व देशाचा कारभार कोणा भ्रष्ट गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या हाती नको जायला.